महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। निदर्शने व आक्रोश कार्यक्रम। आझाद समाज पार्टी व भीम आर्मी नेरळ रायगड यांच्या माध्यमातून 18 ऑगस्ट 2022 रोजी नेरळ रायगड येथे राजस्थान येथील विद्यार्थी बालक इंद्रजीत मेघवाल यांची शिक्षक चैल सिंग या नराधमाकडून शाळेतील मटक्याचे पाणी पिले म्हणून अमानुष व क्रूर मारहाण करण्यात आली। या सर्व हीन प्रकारात इंद्रजीत मेघवाल याचा मृत्यू झाला। या अमानवी व जातीवादी प्रवृत्तीचा निषेध आझाद समाज पार्टी व भीम आर्मी नेरळ यांच्या वतीने करण्यात आला। या निषेधाच्या वेळी आझाद समाज पार्टीचे युवा नेते महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुमित साबळे यांच्या नेतृत्वाखाली नेरळ शहर बाजारपेठ येथे निषेधार्थ निदर्शने करण्यात आली। आरोपीच्या विरोधात तसेच राजस्थान येथील काँग्रेस सरकार विरोधात व केंद्रातील भाजपा सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या व तीव्र प्रतिक्रिया देण्यात आल्या। तसेच इंद्रजीत या पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून चैल सिंग या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली। तसेच हा मोर्चा नेरळ पोलीस ठाणे येथे नेण्यात आला व तेथील पोलीस ठाणे प्रमुख श्री तेंडुलकर साहेब यांना निवेदन देण्यात आले व हे निवेदन राष्ट्रपती यांच्यापर्यंत पोहोचवले जाईल असे आश्वासन घेण्यात आले। या निषेधच्या वेळी आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुमित साबळे, नेरळ शहर अध्यक्ष स्वप्नील सदावर्ते, तालुका सचिव तौसिफ मुल्ला, भीम आर्मी स्टुडंट फेडरेशन कर्जत तालुका अध्यक्ष सम्यक नागसेन सदावर्ते, रायगड जिल्हा सचिव ॲडव्होकेट विशाल गायकवाड, नेरळ शहर अध्यक्ष भीम आर्मी अनिकेत जाधव, नेरळ शहर उपाध्यक्ष भूषण गवळे, अल्पसंख्याक अध्यक्ष जाकीर खान, वाहतूक आघाडी नेरळ अध्यक्ष मुस्तकीर मुल्ला, वरिष्ठ नेते मुजम्मिल मनियार तसेच रऊफ पटेल, विजय जाधव, कुणाल वाघ, चेतन सदावर्ते, मुजम्मिल मुल्ला, सूरज अहिरे, अजय गवळे, साहिल जाधव, रफिक शेख, हरिश्चंद्र सदावर्ते, रशीद शेख व आदिवासी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष मालू निरगुडा, दत्ता निरगुडा, परशुराम तरोडा, सुनील पारधी, आंबेडकरी युवा नेते सचिन भालेराव व मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता। मुस्लिमवर काय अन्याय अत्याचार झाला तर रस्त्यावर बौद्ध समाज उतरतो, आदिवासींवर काय अन्याय अत्याचार झाला तर बौद्ध समाजाची लोक रस्त्यावर उतरतात। अरे आज बौद्ध समाजावर पण एवढे अन्याय अत्याचार चाललेत तर हा समाज म्हणून आम्ही बघत नाही, आम्ही माणूस म्हणून त्या व्यक्तीला बघतो। कोणता पण माणूस असू द्या, त्या माणसाला माणसाप्रमाणे वागणूक मिळाली पाहिजे। आमचे मालू निरगुडा साहेब सुद्धा इथे उपस्थित राहिले, त्यांनी पाठिंबा दिला आझाद समाज पार्टीच्या आणि भीम आर्मीच्या या आंदोलनाला। आमच्या मुस्लिम बांधवांनी, आमच्या इथं तौसिफभाई शेख, जाकीरभाई खान, अल्पसंख्याक अध्यक्ष, अजून सगळेच मी एकाएकाची नाव घेऊ, आमचे नेरळ शहर अध्यक्ष स्वप्नील सदावर्ते आणि भीम आर्मी अध्यक्ष अनिकेत जाधव इथं उपस्थित आहेत आणि यांच्या उपस्थितीमध्ये आपण हे निवेदन पोलीस स्टेशनला देते। आपण हे निवेदन पूर्ण भारतामध्ये दिलेलं आहे। चंद्रशेखर भाईच्या नेतृत्वाखाली राजस्थानमध्ये चंद्रशेखर भाईंना अटक झाली। अटक झाल्यानंतर लगेच पूर्ण देशातून त्यांना पाठबळ मिळाल्यानंतर आज त्यांना सोडवण्यात आलं आणि त्या आईला, त्या मुलाच्या आईला आणि वडिलांना भेटण्यास आणि मारल्यानंतर त्या मुलाची मृत्यू झाली। शेवटी मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी, तिथल्या प्रशासनाने कायदा सुव्यवस्था हाताळला नाही, तिथं गुन्हा नोंद केला नाही आणि जेव्हा हे सोशल मीडियावर आलं त्यावेळेस हा प्रकार पूर्ण भारतभर, देशभर, जगामध्ये पसरला आणि त्याची नोंद होण्यास सुरुवात झाली आणि आज आपल्या नेरळमध्ये सुद्धा याचा निषेध म्हणून हा कार्यक्रम आपण घेत आहोत। भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टी या बीजेपी सरकारला तुम्हाला आव्हान करते की जर असे प्रकार या भारतामध्ये घडत असतील तर आम्ही तुमचा जाहीर धिक्कार करतो आणि ही संघटना RSS सारखी संघटना असू दे किंवा बीजेपी सारखं, या तिथं काँग्रेसचं सरकार आहे, म्हणजे काँग्रेस आणि बीजेपी हे मिली बघत आहे आणि या काँग्रेस आणि बीजेपीचं सरकार जिथं जिथं आहे तिथं या दलितांवर, मुसलमानांवर आणि आदिवासींवर अन्याय अत्याचार होत राहतात। म्हणून आमच्या सगळ्या जनतेला सांगण्याची एवढ्यापर्यंत आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे की जर तुम्ही असे अन्याय अत्याचार बंद नाही केले तर आम्ही रस्त्यावर उतरून भविष्यात मग लोकशाही बघणार नाही। आम्ही लोकशाहीला मानणारी माणसं आहोत, बाबासाहेबांना मानणारी माणसं आहोत, संविधानाला मानणारी माणसं आहोत। आमचा अंत बघू नका, मग आम्ही लढाई, ही कायद्याची लढाई कायद्यानेच लढणार, अन्यथा रस्त्यावर उतरून कशा प्रकारची, म्हणजे लढाईची लढाई पण असेल आणि कायद्याची लढाई पण असेल, आम्ही त्या प्रकारची कायद्याची लढाई लढण्याच्या सक्षम आहोत। म्हणून आझाद समाज पार्टी आणि भीम आर्मी या निवेदनाद्वारे सरकारला कळवण्यात येते की जास्तीत जास्त त्या माणसाला
कडक शासन झाले पाहिजे आणि फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि त्या इंद्रजित मेघवालला न्याय भेटला पाहिजे, त्याच्या घरच्यांना न्याय मिळाला पाहिजे. बस एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. जय आवारी यांचे जय बालाजी एंटरप्राइजेस त्यांच्या सहयोगाने मंडप मटेरियलच्या खरेदीवर भव्यतम लॉटरी सोडत विकास उद्योग समूह मॅन्युफॅक्चरिंग व मंडप मटेरियल सप्लायर्स आपण आमच्या विभागाला भेट देऊन आपण आपली ऑर्डर आजच बुक करून आमच्या भव्यतम लकी ड्रॉचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. मंडपसाठी लागणारे विविध प्रकारचे कपड्यांचे दालन, मंडपसाठी लागणारे विविध डिझाईनचे छत, खुर्ची कव्हर, राऊंड टेबल कव्हर, सोफा कव्हर, पार्टिशन, मंडप झालर, टेबल झालर इत्यादी साहित्य ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल. मंडपसाठी लागणारे टेबल, राऊंड टेबल, राजा राणी सोफा, स्टील सोफा, VIP, स्टील खुर्ची, प्लास्टिक खुर्ची, शिवारी खुर्ची, विधी मंडप खुर्ची ऑर्डर प्रमाणे माल दिला जाईल. मंडपच्या सुशोभीकरणासाठी लागणारे आर्टिफिशियल फुलांचा भव्य व सुशोभित दालन, ड्रॉ तिकिटाच्या रकमेचा तपशील पुढील प्रमाणे: रुपये 10,000च्या प्रति खरेदीवर पर कुपन. लकी ड्रॉ दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी सोडत संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत फोडण्यात येईल. आमचा पत्ता: जय बालाजी एंटरप्राइजेस, राष्ट्रवादी भवन शेजारी, दहिवली, कर्जत, जिल्हा रायगड 410201. ऑफिस सर्वे नंबर लाडीवली, लाखरन, कर्जत, रायगड. संपर्क 92 26 37 40 97. त्याचबरोबर 96 89 78 97 97. मोठे वेनगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता: मोठे वेनगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क: भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.